नमस्कार मित्रहो, भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी बहुआयामी प्रतिभा होती, त्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू, 25 आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे. प्रत्येकी 20 ते 25 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत. या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या देशासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करणार आहे. चला तर पुढे जाऊया. मित्रहो, गेल्या 4 एपिसोड्समध्ये म्हणजे एपिसोड 39, 40, 41 आणि 42 या 4 एपिसोड्समध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचे प्रधान शिल्पकार म्हणून जी अत्यंत मोलाची आणि ऐतिहासिक कामगिरी पार पाडली त्या पैलूबद्दल आपण बोलतो आहोत. ही प्रक्रिया आपण पुढे नेऊया आणि या एपिसोडमध्ये आणि यानंतरच्या एपिसोडमध्ये म्हणजेच एपिसोड 43 मध्ये आणि एपिसोड 44 मध्ये या 2 एपिसोड्समध्ये विभागून मी एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तो विषय म्हणजे संविधान सभेपुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाचं जे पहिलं प्रारूप, पहिला ड्राफ्ट त्यांनी जो सादर केला संविधान सभेला, त्याच्याबद्दल आपण विस्ताराने बोलणार आहोत. आणि यावर बोलण्यासाठी 2 एपिसोड्स आपल्याला लागणार आहेत. 43 या पहिल्या एपिसोडमध्ये मी अर्ध्या भागाची चर्चा करणार आहे आणि त्यानंतरच्या एपिसोड 44 मध्ये मी पुढच्या भागाबद्दल बोलणार आहे. दोन्ही मिळून खरं म्हणजे एकच विषय आहे, तो म्हणजे भारतीय संविधानाचा पहिला ड्राफ्ट मसुदा. सर्वप्रथम आपण याची पार्श्वभूमी समजावून घेऊया. जी संविधान सभा, त्यासाठी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदाच संविधान सभेमध्ये निवडून गेले. तो दिवस होता 19 जुलै 1946 आणि ते देखील बंगाल प्रांतातून, जे आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे. पुढे जुलै 1947 मध्ये त्यांची मुंबई प्रांतातून फेरनिवड झाली, कारण 47 साली फाळणी झाल्यानंतर त्यांची ती सीट गेली आणि त्या जागेवरती त्यांना मुंबई प्रांतातून त्यांना संविधान सभेवर काँग्रेसच्या पाठिंब्याने पाठवण्यात आलं. याची चर्चा आपण गेल्या एपिसोडमध्ये केलेलीच आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला, त्यावेळी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, पहिले विधिमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर 15च दिवसामध्ये भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी जी समिती नेमण्यात आली, त्याचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली 29 ऑगस्ट 1947 आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ऑगस्ट 30, 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर निवडणूक झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा पहिला मसुदा, फर्स्ट ड्राफ्ट, हा संविधान सभेला सादर केला 14 महिन्यानंतर. म्हणजे संविधान सभा तयार झाली आणि ड्राफ्टिंग कमिटीची नियुक्ती झाली 29-30 ऑगस्ट 1947 रोजी. त्यानंतर 14 महिन्यानंतर 4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला पहिला ड्राफ्ट, भारतीय संविधानाचा पहिला मसुदा, हा त्यांनी संविधान सभेपुढे सादर केला. या सादरीकरणाचा काही भाग त्याचं मराठीकरण करून, कारण तो इंग्रजीमध्ये होता, त्याचं मराठीकरण करून, मराठीत भाषांतर करून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच शब्दात त्याचा काही भाग तुमच्यासमोर मांडणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मसुदा समितीने निर्माण केलेला हा संविधानाचा मसुदा हा एक असाधारण दस्तावेज आहे.
यामध्ये 315 अनुच्छेद आहेत आणि 8 परिशिष्टे अंतर्भूत आहेत. संविधानाचा हा मसुदा इतर कोणत्याही देशाच्या संविधानाच्या तुलनेमध्ये अधिक विस्तृत झालेला आहे. संविधानाचा हा मसुदा 8 महिन्यापर्यंत लोकांसमोर उपलब्ध होता. एवढा प्रदीर्घ कालावधी मित्र, टीकाकार आणि विरोधक यांना त्यातील तरतुदींवर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी पुरेसा होता. हा मसुदा विचारार्थ प्रस्तुत करताना संविधानाच्या ठळक वैशिष्ट्यांकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो आणि सोबतच घेण्यात आलेल्या आक्षेपांना मी उत्तरही देऊ इच्छितो. संविधान विषयक कायद्याचा कोणताही विद्यार्थी संविधान हाती पडल्यानंतर 2 प्रश्न निश्चितपणे विचारेल. पहिला, संविधानाला शासनाचा कोणता प्रकार अभिप्रेत आहे, आणि दुसरा प्रश्न म्हणजे संविधानाचे स्वरूप कोणते आहे. या 2 प्रश्नांपैकी मी पहिला प्रश्न आधी विचारात घेतो. संविधानाच्या मसुद्यात भारतीय संघराज्याच्या सर्वोच्चपदी कार्यकारी अधिकाऱ्याची तरतूद आहे, ज्याला संघाचा राष्ट्रपती म्हटलं जाईल. या कार्यकारी अधिकाऱ्याचा हुद्दा आपल्याला अमेरिकेच्या अध्यक्षपदाची आठवण करून देतो, परंतु नावाच्या साधर्म्याव्यतिरिक्त अमेरिकन शासन पद्धती आणि मसुदा समितीने पुरस्कृत केलेली शासन पद्धती यामध्ये कोणतेही साम्य नाही. अमेरिकेत शासन पद्धतीला अध्यक्षीय शासन पद्धती म्हणतात आणि संविधानाच्या मसुद्यात संसदीय प्रणाली पुरस्कृत केलेली आहे. हा या दोन्हीमध्ये मूलभूत फरक आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय प्रणालीत अध्यक्ष हा कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो, सर्व शासन त्याच्या स्वाधीन असतं. इकडे संविधान मसुद्याच्या अंतर्गत राष्ट्रपतींचं स्थान हे इंग्लंडच्या संविधानातील राजाच्या स्थानाप्रमाणे आहे. तो राज्याचा प्रमुख आहे, परंतु कार्यकारी प्रमुख मंडळाचा नाही. तो राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, परंतु राष्ट्राचं प्रशासन करत नाही. तो राष्ट्राचं प्रतीक आहे. प्रशासनातील त्याचं स्थान प्रतिकात्मक शिक्क्याचं असून राष्ट्राचे निर्णय त्याच्या सही शिक्क्यानिशी घोषित करण्यात येतात. अमेरिकेच्या संविधानानुसार अध्यक्षांच्या अधिकारात विविध विभागांचे सचिव कार्यरत असतात. त्याचप्रमाणे भारतीय संघराज्याच्या राष्ट्रपतीच्या अधिकारात विविध प्रशासकीय विभागांचे मंत्री कार्यरत राहतील. इथे पुन्हा या दोन्हीमध्ये मूलभूत फरक आहे. कोणत्याही सचिवाने दिलेला सल्ला मान्य करण्याचं बंधन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाही. त्याउलट भारतीय संघराज्याच्या राष्ट्रपतीला मात्र त्याच्या मंत्र्यांनी दिलेला सल्ला मान्य करणं साधारणतः बंधनकारक आहे. तो त्यांनी दिलेल्या सल्ल्याच्या विरोधात तसेच त्यांच्या सल्ल्याशिवाय काहीही करू शकत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष कोणत्याही सचिवाला कोणत्याही वेळी पदमुक्त करू शकतात. भारतीय संघराज्याच्या राष्ट्रपतीला मात्र संसदेत जोपर्यंत मंत्र्यांच्या पाठीशी बहुमत आहे तोपर्यंत तसं करण्याचा अधिकार नाही. अमेरिकेतील अध्यक्षीय शासन पद्धती ही कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्या विभाजनावर आधारित आहे, जेणेकरून अध्यक्ष आणि त्यांचे सचिव हे काँग्रेसचे सदस्य नसतात. मसुदा संविधानाला ही तत्वप्रणाली मान्य नाही. भारतीय संघराज्याचे मंत्री हे संसदेचे सभासद असतील. केवळ संसदेचे सभासदच मंत्री होऊ शकतील. संसदेच्या अन्य सभासदांप्रमाणेच मंत्र्यांनाही अधिकार असतात. जसे ते संसदेमध्ये बसू शकतात, चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतात, तिच्या कामकाजात मतदानही करू शकतात. दोन्ही शासन पद्धती या लोकशाही प्रधान आहेत आणि या दोन्हींमधून एकीची निवड करणं हे तितकंसं सोपं काम नाही. लोकशाही सत्तात्मक कार्यकारी मंडळाला 2 अटींची पूर्तता करावी लागते. पहिली म्हणजे कार्यकारी मंडळ स्थिर असायला हवं आणि दुसरं म्हणजे
कार्यकारी मंडळ उत्तरदायी, जबाबदार असलं पाहिजे. दुर्दैवानं या दोन्ही गोष्टींची समप्रमाणात हमी देणारी पद्धती आत्तापर्यंत तरी अस्तित्वात येऊ शकलेली नाही. अधिक स्थैर्य आणि कमी जबाबदारी अंतर्भूत असलेली पद्धती तुम्हाला मिळू शकेल, किंवा अधिक जबाबदारी व कमी स्थैर्य असणारी पद्धती मिळू शकेल. अमेरिकन शासन पद्धतीमध्ये स्थैर्य अधिक पण जबाबदारी कमी आहे. दुसरीकडे ब्रिटिश शासन पद्धती अधिक जबाबदार असून त्यामध्ये स्थैर्य मात्र कमी आहे. याचं कारण स्पष्ट आहे. अमेरिकेचे कार्यकारी मंडळ हे असंसदीय आहे. याचा अर्थ स्वतःच्या अस्तित्वासाठी ते काँग्रेसमधल्या बहुमतावर अवलंबून नाही. या उलट इंग्लंडमध्ये संसदीय कार्यकारी मंडळ आहे. याचा अर्थ त्याचे अस्तित्व संसदेतील बहुमतावरच अवलंबून असते. असंसदीय कार्यकारी मंडळ असल्याने अमेरिकेतील काँग्रेस त्या कार्यकारी मंडळाला बरखास्त करू शकत नाही. संसदीय शासनाला मात्र सभागृहातील बहुसंख्य सभासदांचा विश्वास गमावल्याक्षणीच राजीनामा द्यावाच लागतो. जबाबदारीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर असंसदीय कार्यकारी मंडळ हे संसदेशी संबंधित नसल्याने ते विधिमंडळाला कमी जबाबदार असते. त्या उलट संसदीय कार्यकारी मंडळ हे संसदेतील बहुमतावर अवलंबून असते. अधिक अवलंबून असल्याने ते अधिक जबाबदार सुद्धा असते. संसदीय पद्धती ही असंसदीय पद्धतीपेक्षा अधिक जबाबदार असते. एवढाच या दोन्हीमध्ये फरक आहे असं नसून त्यांच्या जबाबदारीचं मूल्यमापन करण्याचा काळ आणि यंत्रणा या बाबतीमध्ये सुद्धा त्या भिन्न आहेत. कार्यकारी मंडळाचा विचार करताना संसदीय पद्धतीची शिफारस करून मसुदा संविधानाने स्थिरतेपेक्षा जबाबदारीच्या तत्वाला अधिक प्राधान्य दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, आता मी संविधानाचा प्रकार या दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो. इतिहासात संविधानाचे दोन प्रमुख प्रकार आढळतात. एक संघीय म्हणजे युनिटरी आणि दुसरा संयुक्त संघीय म्हणजे फेडरल. एक संघीय संविधान जे असतं, युनिटरी जे संविधान असतं, त्यात दोन अंगभूत वैशिष्ट्ये असतात. पहिली गोष्ट म्हणजे केंद्रस्थानी सर्वाधिकार असणं आणि दुसरं म्हणजे सहाय्यक सार्वभौम सत्तांचा अभाव. जे संयुक्त संविधान असतं त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे केंद्रीय सत्तेसोबतच सहाय्यक सत्ता अस्तित्वात असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे यातील प्रत्येक सत्ता नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात सार्वभौम असते. या बाबी अंतर्भूत आहेत. प्रस्तावित संविधानातील दुहेरी सत्ता केंद्रात केंद्रस्थानी एक संघराज्य असेल आणि त्याच्या परिघात घटक राज्य असतील. संविधानाने त्यांच्याकरता निर्धारित केलेल्या क्षेत्रात त्यांना बहाल केलेल्या सार्वभौम अधिकारांचा उपयोग करण्यासाठी ती स्वतंत्र असतील. मसुदा संविधानात निर्देशित केल्याप्रमाणे भारतीय संविधान हे राज्यांचा संघ नाही. तसेच घटक राज्य हे केंद्र सरकारचे प्रशासकीय घटक किंवा अभिकर्त्या संस्था नाहीत. अमेरिकन संघराज्य आणि भारतीय संघराज्य या दोन प्रमुख भेद आहेत. अमेरिकेतील दुहेरी सत्ता केंद्राची प्रणाली ही दुहेरी नागरिकत्वाशी निगडित आहे. अमेरिकेत एक देशाचं नागरिकत्व आहे, परंतु त्याच वेळी तिथे घटक राज्याचेही नागरिकत्व आहे. असे अनेक अधिकार आहेत की जे राज्य सरकार केवळ आपल्या नागरिकांना आणि रहिवाशांना देते. रहिवासी नसलेल्यांना ते कायदेशीररित्या नाकारले जातात अथवा रहिवाशांपेक्षा रहिवासी नसलेल्यांवर अधिक कठीण अटी लावून ते बहाल करण्यात येतात. बाबासाहेबांच्या सादरीकरणापासून थोडं वेगळे जाऊन बाहेर जाऊन एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो.
अमेरिकेमध्ये जी विद्यापीठं असतात त्या विद्यापीठांमध्ये त्या राज्यातली विद्यार्थी असतील त्यांना एक प्रकारची फी असते आणि इतर राज्यांमधले विद्यार्थी असतात त्यांना वेगळी फी असते आणि इतर राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त फी असते. त्या उलट त्याच राज्यामधल्या विद्यापीठात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी फी असते, ज्याला इन स्टेट फीज असं म्हटलं जातं. पुन्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सादरीकरणाकडे वळूया. स्वतःच्या राज्यातील नागरिकांना मिळालेल्या या सवलतींमुळे राज्याच्या नागरिकत्वाला एक विशेष दर्जा प्राप्त होतो. प्रस्तावित भारतीय संविधानात दुहेरी राज्य पद्धतीसोबत नागरिकत्व एकच आहे. संपूर्ण भारताचं फक्त एकच नागरिकत्व आहे, ते भारतीय नागरिकत्व आहे. राज्याचे नागरिकत्व नाही. कोणत्याही राज्याचा रहिवासी असला तरी प्रत्येक भारतीयाला नागरिकत्वाचे समान अधिकार सर्वत्र भारतभर आहेत. अमेरिकेतील राज्य सरकार आणि केंद्र सरकार परस्परांपासून भिन्न आहेत, पण किती भिन्न आहेत? या भिन्नत्वाची काही अंशी कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात पुढील वस्तुस्थितीवरून स्पष्ट होते. पहिली गोष्ट म्हणजे शासनाचे प्रजासत्ताक स्वरूप कायम ठेवून अमेरिकेतील प्रत्येक राज्याला स्वतःचं संविधान निर्माण करण्याची मुभा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय सरकारवर अवलंबून न राहता राज्यातील लोकांनी स्वतःच्या संविधानात बदल घडवून आणण्याचा अधिकार नेहमीसाठी स्वतःकडे ठेवलेला आहे. प्रस्तावित भारतीय संविधानात मात्र अशी कोणतीही तरतूद नाही. भारतातील कोणत्याही राज्याला स्वतःचं संविधान निर्माण करता येणार नाही. केंद्र आणि राज्यांचे संविधान एकच असून यामधून कोणालाही बाहेर पडता येणार नाही आणि या चौकटीत राहूनच त्यांना आपलं कार्य करावं लागेल. प्रस्तावित भारतीय संघराज्याची आणखी काही प्रमुख उद्दिष्ट आहेत, ज्यामुळे केवळ अमेरिकन संघराज्यापासूनच नव्हे तर इतरही संघराज्यापासून तिचं वेगळंपण दिसून येतं. मसुदा संविधान किंवा ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन काळाच्या आणि परिस्थितीच्या गरजेनुसार केंद्रीभूत तसंच संघराज्य ही दोन्ही रूपं धारण करू शकतं. सामान्य स्थितीत ती संघराज्य पद्धतीनं काम करील, मात्र युद्धजन्य परिस्थितीमध्ये ती केंद्रीभूत पद्धतीनं कार्य करील, अशी तिची रचना करण्यात आलेली आहे. मसुदा संविधानातलं एक प्रावधान असं आहे की ज्यानुसार राष्ट्रपतींना बहाल करण्यात आलेल्या अधिकारात त्यांनी घोषणापत्र जर जारी केलं तर राज्याचं केंद्रीभूत राज्यात परिवर्तन होऊन जाईल. या घोषणेनुसार केंद्र सरकारला जर वाटलं तर पुढील अधिकार प्राप्त करून घेता येतील. एक, राज्यसूचीतील विषयासहित कोणत्याही विषयांवर कायदा करण्याचा अधिकार. थोडंसं बाहेर जाऊन तुम्हाला मुद्दाम सांगतो की आपल्याकडे 3 सूची आहेत. एक, केंद्राची सूची, ज्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेला असतो. दुसरं, राज्यांची सूची, ज्यावरती कायदे करण्याचा अधिकार हे प्रांतिक विधिमंडळांना असतात. आणि एक समवर्ती सूची आहे, कॉन्करंट लिस्ट, ज्याच्यावरच्या विषयांमध्ये केंद्रामध्ये चर्चा होऊ शकते आणि राज्यांमध्येही विधिमंडळांमध्ये चर्चा होऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राष्ट्रपतींनी केलेल्या या घोषणेनुसार केंद्र सरकारला वाटलं तर पुढील अधिकार प्राप्त करून घेता येतात. पहिली गोष्ट म्हणजे राज्यसूचीतील विषयासहित कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार. दुसरी गोष्ट, राज्याच्या अखत्यारीतील विषयाबाबत प्राप्त कार्यकारी सत्तेचा उपयोग राज्यांनी कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्याचा अधिकार. तिसरा, कोणत्याही अधिकाऱ्याकडे कोणत्याही उद्दिष्टानुसार सत्ता सोपवण्याचा अधिकार. आणि चौथा, संविधानातील आर्थिक तरतुदी स्थगित करण्याचा अधिकार. कोणत्याही संघराज्याला अशा प्रकारे केंद्रीभूत राष्ट्रात परिवर्तन करण्याचा अधिकार नाही, जो मसुदा संविधानाने
भारतीय संविधानामध्ये दिलेला आहे. फेडरल सिस्टममध्ये किंवा संघराज्य रचनेमध्ये ज्या दोन दुर्बलता असतात, ताठता म्हणजे रिजिडिटी आणि कायदेशीरपणा म्हणजे लिगॅलिझम, या दोन्ही दुष्परिणामांची तीव्रता कमी व्हावी म्हणून मसुदा संविधानानं कायदा करण्याची जी समवर्ती म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही ज्या बाबतीत कायदे करता येतात अशा अधिकारांची प्रदीर्घ सूची समाविष्ट केलेली आहे. मसुदा संविधानात असे विषय 37 आहेत. त्याशिवाय मसुदा संविधानात अशी 6 कलमं आहेत ज्यांचं प्रावधान तात्पुरत्या काळासाठी असून परिस्थितीच्या अनुषंगानं संसद ती केव्हाही बदलू शकते. संसदेला काही विषयांबाबत कायदे करण्याचे अनन्यसाधारण अधिकार देऊन मसुदा संविधानानं इतर संविधानांच्या कितीतरी पुढे मजल मारलेली आहे. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियाच्या संसदेला कायदे करण्याचे विशेष अधिकार फक्त 3 विषयाबाबत आहेत, तर मसुदा संविधानानं भारतीय संसदेला अशा प्रकारच्या 91 विषयांबद्दल कायदे करण्याचा विशेष अधिकार दिलेला आहे. स्वभावताच ताठर किंवा रिजिड समजल्या जाणाऱ्या संघराज्य पद्धतीला, फेडरल सिस्टमला मसुदा संविधानानं, ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनने शक्य तितकी जास्त लवचिकता प्राप्त करून दिलेली आहे. मसुदा संविधानानं संघराज्य पद्धतीतील ताठरता आणि कायदेशीरपणावर मात करण्यासाठी नवीन उपायांची जी भर घातलेली आहे ती वैशिष्ट्यपूर्ण असून अन्यत्र कुठेही ती आढळून येत नाही. पहिलं म्हणजे सर्वसामान्य परिस्थितीत केवळ प्रांतांशी संबंधित असलेल्या विषयाबाबतही संसदेला कायदा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट, ताठरपणा आणि कायदेशीरपणा कमी करण्यासाठी स्वीकारलेला दुसरा उपाय म्हणजे संविधानामध्ये दुरुस्ती करण्यासाठी केलेली तरतूद होय. त्यामुळे कोणीही बिनदिक्कतपणे असं म्हणू शकतो की कायदेशीरपणा आणि ताठरपणा या दोघांचाही भारतीय संघराज्य पद्धतीवर कोणताही परिणाम होणार नाही. त्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे हे लवचिक संघराज्य आहे, फ्लेक्झिबल फेडरल सिस्टम आहे. इतर संघराज्यांच्या तुलनेत प्रस्तावित भारतीय संघराज्याचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य आहे. भारताचं संघराज्य स्वरूप कायम ठेवण्याचे उपाय आणि मार्ग मसुदा संविधानाने सुचवलेले आहेत. त्याच वेळेस देशाचं ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत विषयांमध्ये एक वाक्यता सुद्धा निर्माण केलेली आहे. यासाठी मसुदा समितीने 3 उपायांचा अवलंब केलेला आहे. पहिलं म्हणजे एकच न्याय पद्धती, दुसरं म्हणजे मूलभूत दिवाणी आणि फौजदारी कायद्यात एक वाक्यता, तिसरं म्हणजे महत्त्वाच्या पदांवरील नियुक्तीसाठी समान अखिल भारतीय नागरी सेवा. अमेरिकेमध्ये संघराज्य न्याय व्यवस्था आणि राज्य न्याय व्यवस्था एक दुसऱ्यांपासून भिन्न आहेत आणि स्वतंत्र आहेत. भारतीय संघराज्यात जरी राज्य व्यवस्था दुहेरी असली तरी न्याय पद्धती मुळीच दुहेरी नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे एकाच न्याय यंत्रणेची अभिन्न अंग आहेत. संघराज्य पद्धतीतील अंगभूत दुहेरी व्यवस्थेसोबतच सर्व संघराज्यांमध्ये दुहेरी नागरी सेवाही पाठोपाठ निर्माण होतात. सर्व संघराज्यामध्ये एक नागरी सेवा, दुसरी राज्य नागरी सेवा असते. भारताच्या संघराज्यात जरी दुहेरी न्याय व्यवस्थेसोबत दुहेरी नागरी सेवा असली तरी त्याला एक महत्त्वपूर्ण अपवाद आहे. स्वतःची नागरी सेवा निर्माण करण्यापासून राज्यांना वंचित न ठेवता अखिल भारतीय स्तरावर भारतीय नागरी सेवेमार्फत समान पात्रता आणि समान वेतनाच्या निकषावर निवड झालेल्या उमेदवारांचीच नियुक्ती संपूर्ण संघराज्यातील मोक्याच्या पदांवर करण्याचे प्रावधान मसुदा संविधानात करण्यात आलेले आहे. मित्रहो, इथे डॉक्टर बाबासाहेबांचं सादरीकरण, ती त्यांनी जी मांडणी केलेली आहे,
संघराज्य व्यवस्थेची, भारतीय संघराज्याच्या व्यवस्थेची मसुदा समितीमध्ये जी मांडणी केलेली आहे त्याचा गोषवारा मी इथे तुम्हाला सांगितलेला आहे त्यांच्याच शब्दामध्ये. आता यानंतरच्या भागामध्ये आपण जाणार आहोत ते मसुदा संविधानावर जे आक्षेप घेण्यात आले होते त्या आक्षेपांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच दिवशी दिलेलं उत्तर हा या नंतरच्या एपिसोडचा मुख्य विषय असणार आहे. मित्रहो, आजचं हे सत्र आपण इथेच थांबूया. जर ही ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ती अवश्य लाईक करा, ती शेअर करा आणि ती सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद. नमस्कार.